तर नमस्कार मित्रांनो, माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की मी तोंडाला बांधून कुठे चाललो, तर आज आम्ही चाललो आहे माझ्या मित्राची बाईक घ्यायला, कारण त्याला आवडली होती R15. तर कारण आज आम्ही चाललो आता R15 घ्यायला. तर आमचा ड्रायव्हर तर ते बोक्कार होता, नुसतं गाडी ड्रुंग ड्रांग करीत नुसतं निघलो आम्ही पुढे. मग नंतर चला पुढे आला, पेट्रोल टाका लागेल गाडीमध्ये, तर घेतली मग गाडी पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावर गाडी घेतली, मग आता गेलो पेट्रोल पंपावर. मग आलं पुढं, मग त्याला म्हणलं टाक भाऊ आता 100 रुपयाचं पेट्रोल. मग काय पैसे नव्हते आमच्याकडे, मग 100चं टाकलं आणि मग आता तिथून लगेच मग पेट्रोल पंपवाल्याला पैसे दिले आणि मग आम्ही निघलो आपल्या रस्त्याकडं. चला चलो. तर मग आता निघलो आम्ही, आता हात वाकडे तिकडे करीत. मग आमचा ड्रायव्हर पण हात वाकडे तिकडे करीत निघला. मग आम्ही लागलो आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या हायवेला. मग इथं बघा ट्रॅफिक, किती ट्रॅफिक, रस्ते नुसतं गड्डे गुड्डे नुसतं बांग बुंग करीत आम्ही निघलो. तसं पण लगेच पुढे मामा मध्ये येत होते, पण आम्ही म्हणलं साईड वळा, लगेच निघलो. मग आम्ही दाखिला आमचे फेस बघा. आता आमच्या तोंडाला बांधायला मग तुम्हाला तर कळलंच असेल का आता इकडे किती धूळ आहे, काय गर्दी, नुसतं ट्रॅफिक. आमचा ड्रायव्हर तर नुसतं म्हणत होता तुम्ही तरी तोंडाला बांधलं, माझ्या तोंडाला काहीच नाही, नुसतं घाण चालली डोळ्यामध्ये, नुसतं तोंड असं काळं भंगार पडलं म्हणे आमचा ड्रायव्हर. मग आमच्या ड्रायव्हरला म्हणलं चल तुला पुढून आम्ही काहीतरी देऊ. तर पुढे या ट्रका बघितल्या, अरे बाप म्हणलं काय आहे, आम्हाला तर वाटलं ट्रकाचं काय आंदोलन चालू आहे असं वाटलं. खूप मोठ्या ट्रका अशा उभ्या होत्या. आता चला तुम्हाला पुढे पण दाखवतो ट्रका किती उभा आहे, तुम्ही बघा. आता तुम्ही तर ट्रक बघितल्या असन किती उभा आहे, नुसतं ट्रका. मग ह्या आम्हाला म्हणलं साईड व्हा चलो. मग आमचा ड्रायव्हर निघला आता हायवेला, नुसतं गाडी बिंगीत होता, बांग बुंग बांग बुंग. गाड्या पळत नव्हता काय नाही, बघा गाडी कशी पळत आहे तुम्ही पण बघू शकता. मग आम्ही आलो आता सिटीच्या जवळपास. बघा आता सिटीमध्ये किती ट्रॅफिक असते, जायला जागाच नाही आम्हाला. तरी पण आमचा ड्रायव्हर लय बेकार कटकुट मारीत निघला इथून. लगेच या गाडीच्या पुढे लगेच सूप मध्ये आम्ही जातो. आणि चला आता पुढे तुम्हाला आता सिग्नलवर भेटतो आम्ही. मग आता मित्रांनो आम्ही आलो आता सिग्नलवर बीड बायपासच्या. तर मग इथं सिग्नलवर थांबलो, तर सगळीकडे लोक थांबलेले होते बघा तुम्ही. मग आता थोडं म्हणलं आमचा चेहरा दाखवू तुम्हाला आता कसा झाला हे बघा. आता आम्ही तोंडाचं सोडलं आणि चेहरा दाखिला. आमचा मित्र तर एक पळून गेला, कारण आम्हाला माहित होतं तिथं ट्रॅफिक पोलीस वाले आहे. मग तिकडे सिग्नल चालू होते आणि काही काही लोक बघा कशा पळतात, इकडून तिकडं इकडून गाड्या काढतात रॉंग साईडनं. मग यामुळे ऍक्सिडेंट होतात मित्रांनो. मग आता फायनली आम्ही आलो आता यामाच्या शोरूमला गाडी घ्यायला. तर बघा आता आता ज्याला गाडी घ्यायची हा तो आहे बघा. आता ते तोंडाला बांधून कसा हसतोय. मग आम्ही गाडी बिडी लावली, मला बाहेरूनच ही गाडी पसंत आली. मग शोरूमच्या आतमध्ये गेलो आणि अरे बाप रे काय गाड्या, नुसतं गाड्या, R15 काय नुसतं गाड्या ना. काय सांगा तुम्हाला. हे बघा आता तुम्ही माझ्याकडे बघा, माझ्या चेहऱ्यावर किती आनंद होतोय. मला तर असं वाटत होतं काय एखादी गाडी इथून घेऊन जावा. आमचा ड्रायव्हर तर रुमाल घालून विचारत पडला का आपल्याला पण गाडी घ्यायची. पप्पाला फोन लावला, मग त्यांनी पप्पा म्हणे नाही आता गाडी बिडी काय नाही. मग ड्रायव्हर तर हा आहे सोन्या, कारण याला घ्यायची होती गाडी. तर मग घरच्या लेणी लावला फोन, पप्पा मला गाडी घ्यायची. पप्पा म्हणले तू तिकडच राह आणि तिकडच खाय, कारण गाडीला घ्यायला पैसे नाही. तुझा चेहरा असा उदासीन झाला. मग आता काय करा, ते तरी हसत होता. फिरवला आमच्याकडे कॅमेरा, मग फ्रंट कॅमेऱ्यात मग हसायला लागलो आम्ही तिघ. मग काय गाडीचं काम नाही झालं, कोणतंच काम नाही झालं. मग बघा आता पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवतो. मग मी घेतला शोरूमचा थोडासा शूट. मग आम्ही निघलो, गाडीवर बसलो आणि निघलो आपल्या हायवेला. दुम थोडं पुढं आलं तर मग लागले होते सगळ्याला भूक. ड्रायव्हर म्हणे आता मी चारीत तुम्हाला पाणीपुरी. मग काय घेतला पाणीपुरीवाल्याकडं, मग घेतलं एक प्लेट. खाऊ राहिली नाही भिकाऱ्यावानी, यार काय नुसतं खाऊ राहिली. येतो बा येतो नुसतं फुकट्या येऊ. सोबत आला, गाडी नाही घेतली काय नाही, नुसतं खाऊ राहिला फुकटचं. मग काय, मग ड्रायव्हरला म्हणलं तू पण खाय भाऊ, आता काय करतो. मग आता मग ड्रायव्हरनी घेतला, मग त्यांनी पण दिलं. म्हणलं मामा याला द्या पहिलं. मग मामाने दिलं, मग खाल्ल्यान भाऊ आम्ही पाणीपुरी. मग काय, मग आता चला आता पुढं, आता डायरेक्ट आता आम्ही चालतो आता पुढं. मग निघलो आम्ही आमच्या रस्त्याला. आम्हाला डायरेक्ट संध्याकाळ झाली भाऊ घरी जाता जाता. नुसतं पाऊस चालू झाला नंतर. मग काय आता निघ, तर बाय बाय पब्लिक.